नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनियन बँक ऑफ इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया सियंट लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1900 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 21,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,458.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,392.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 26.85%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 18 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 जून 2024. चला आता बोलूया हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल, म्हणजे HPCLबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 530 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 75,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 594.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 239.20 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 92.10%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे, म्हणजे 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. तसेच 20 शेअरचे 30 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 जून 2024. चला आता बोलूया रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 919 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 641.07 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,100 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 227 रुपये आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 50 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 5 जुलै 2024. चला आता बोलूया युनियन बँक ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 146.54 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 172.50 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 68 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 103.53%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 3 रुपये 60 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. चला आता बोलूया HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,990.05 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 85,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,186.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,885.55 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 106.33%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 70 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 जून 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.